नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी आसिफ सुलतान यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून ओबीसी पुरुष गटातून समाजवादी पक्षाकडून उमेदवारी भरण्याचे शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आसिफ सुलतान हे पहिलेही प्रभाग क्रमांक 4 मधून समाजवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी परत एकदा समाजवादी पक्षावर विश्वास दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता ही निवडणूक झुंड शक्ती विरुद्ध सामान्य माणसाची लढत असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. मुकुंदनगर प्रभागात नशामुक्ती, गुंडागिरी, दहशतमुक्त मुकुंदनगर करणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. आज या ठिकाणी नॉमिनेशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मी माजी नगरसेवक आसिफ सुलतान, जो समाजवादी पक्षाकडून मागील टर्ममध्ये निवडून आलो होतो, आज परत मी समाजवादी पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याच्यात आमचा पूर्ण पॅनल आहे. आज या ठिकाणी आम्हाला फार संघर्षाचा सामना करावा लागला, पण आम्ही त्या संघर्षाला पूर्ण तोडून पुढे आलो आणि सक्षमपणे आम्ही उभं राहिलो. आम्ही या ठिकाणी मी सांगू इच्छितो की धनशक्ती, गुंड शक्ती आणि झुंड शक्ती यांच्या विरोधात आम्ही सक्षमपणे उभे राहिलो. या ठिकाणी आमच्यापर्यंत एबी फॉर्म पोहोचण्यापासून लई षडयंत्र रचण्यात आले, गलिच्छ राजकारण केलं गेला, तरी आम्ही सामोरे गेलो आणि सक्षमपणे आम्ही उभं राहिलो आणि या ठिकाणी आम्ही नॉमिनेशन दाखल केलं आहे. आज या ठिकाणी मी 4B मधून नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग या सेक्शनमधून मी आज दाखल केला आहे. मागील टर्ममध्ये पण मी याच प्रवर्गातून निवडून आलो होतो. मागील 7 वर्ष माझे संघर्षात गेले, तरी पण मी मागे हटलो नाही. एक सामान्य नागरिकांचा मला पाठिंबा आहे. सर्व सुशिक्षित सर्व घटक माझ्या सोबत आहे. सर्व मुकुंदनगरमधील सर्व सामान्य, दीन दुबळे सर्व माझ्या सोबत आहे. सर्व आमच्या पक्षासोबत आहे आणि सर्व आमचे पॅनल सोबत आहे. मी सर्वांना विनंती करतो का आमच्या पॅनलला, समाजवादी पक्षाचे अधिकृत पॅनलला आपण सर्व निवडून द्यावं. आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो का समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी साहेब यांचा मी धन्यवाद देतो आणि अकबरभाई बॉम्बेवाला, शाहिद साहेब आणि शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन साहेब यांचे प्रयत्न खूप आम्ही त्यांना धन्यवाद देतो का त्यांचे प्रयत्न खूप झाले का आम्हाला एबी फॉर्म आमच्यापर्यंत पोहोचण्यात यावं. परंतु ज्या वेळेस अबू आझमी साहेबांचा तिथं फोन आला, अबू आझमी साहेबांचे निर्देशावरून आमच्यापर्यंत एबी फॉर्म पोहोचले आणि या ठिकाणी आम्ही ते एबी फॉर्म सोबत पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून आम्ही सर्वांनी उमेदवारी दाखल केली आहे आणि निश्चितच आम्हाला यश येईल आणि लोकांसाठी आम्ही लढणार, संघर्ष करणार. आमच्या स्वभावातच संघर्ष आहे. आमचं एक सुशिक्षित पॅनल आहे. एक निसर्गाचा नियम आहे, बदल. त्याच्यामुळे निसर्गाच्या नियमानुसार आम्ही जे मुकुंदनगर म्हणून जे डॉक्टर इम्राननी हाक दिलेली आहे, डॉक्टर इम्रान सोबत आम्ही सर्व आहोत आणि सर्व आमचा पॅनल सर्व सक्षमपणे सगळं उमेदवारांना सामोरे जाऊ आणि सर्व लोकांसाठी आम्ही निश्चितच दिवस रात्र अहोरात्र काम करू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.